Dear friends, next article is site of photosynthesis. जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स, समजा बॅक्टेरियल सेल असतील तर त्याच्यामध्ये क्रोमॅटोपोर्स असणार, छोटे छोटे सॅक आहेत क्लोरोफिल कंटेनिंग. बॅक्टेरियो क्लोरोफिल्स जे छोटे छोटे सॅक आहेत त्याला क्रोमॅटोपोर्स आपण म्हणतो. परंतु युकॅरियोटिक फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम मध्ये स्पेशल अशी बॉडी तयार झाली, मेम्ब्रेन बाउंड, डबल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनेल त्यासाठी फोटोसिंथेसिस साठी तयार केला. त्याचं नाव क्लोरोप्लास्ट. प्लास्टिड. प्लास्टिड म्हणजे काय आणि प्लास्टिड किती टाईपचे आहेत? There are three main types of plastids. जे प्लास्टिड फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात, फूड बनवतात, असे क्लोरोफिल कंटेनिंग प्लास्टिड्स म्हणजे क्लोरोप्लास्ट. जे प्लास्टिड्स अदर दॅन क्लोरोफिल पिगमेंट्स, बाकीचे अँथोसायनिन वगैरे अशा प्रकारचे इतर पिगमेंट असणारे जे प्लास्टिड्स आहेत, ज्यामुळं फुलांना वेगवेगळा रंग येतो, प्लॅंटच्या वेगवेगळ्या पार्टना वेगवेगळे रंग येतात, ते प्लास्टिड म्हणजे क्रोमोप्लास्ट. आणि फूड स्टोअर करणारा प्लास्टिड म्हणजे ल्युकोप्लास्ट. असे अनेक टाईपचे प्लास्टिड्स आहेत. तर ल्युकोप्लास्ट मध्ये सब टाईप आहेत, पण आपल्याला एवढे डिटेल जायची आवश्यकता नाही. प्लास्टिड्स त्यापैकी क्लोरोप्लास्ट, साइट ऑफ फोटोसिंथेसिस. There are three types of plastids like chloroplast containing chlorophyll pigments, and entire process of photosynthesis takes place in chloroplast. Chromoplast contains pigment other than chlorophylls, and leucoplast can store starch and amyloplast वगैरे आहेत. आता आपण डिटेल बघूया क्लोरोप्लास्ट नावाच्या अतिशय महत्वाच्या सेल ऑर्गॅनेलचे. क्लोरॉस म्हणजे ग्रीन, प्लास्टॉस म्हणजे मोल्डेड. The chloroplasts were first observed by Jan Grew, but were studied by Detroit, Such and Schimper. यांनी क्लोरोप्लास्टचा स्टडी केलेला आहे. These are green plastids occurs in green part of plant. म्हणजे जे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. थॅलोफायटा मध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म
यांच्यामध्ये जिथं जिथं ग्रीन पार्ट आहे त्या त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट असणार. नॉर्मली लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन मेसोफिल टिश्यू ऑफ लीव्हज. जनरली किंवा नॉर्मली मोठ्या प्रमाणावरती क्लोरोप्लास्ट हे लीव्हज मध्ये जो स्पेशल क्लोरेनकायमॅटस सेल्सचा बनलेला टिश्यू म्हणजे मेसोफिल टिश्यू आहे तिथं क्लोरोप्लास्ट मोस्टली असतात आणि म्हणून इट इज अ साइट ऑफ फोटोसिंथेसिस. लीफ इज अ मेन साइट ऑफ फोटोसिंथेसिस. आता डायकॉट लीव्हज असतील तर ते डॉर्सी व्हेंट्रल आहेत, म्हणजे वरची साईड डार्क ग्रीन कलरची असते. आंब्याचं पान, पिंपळाचं पान, वडाचं पान, खाण्याचं पान, वरची साईड डार्क ग्रीन कलरची आहे, खालची साईड व्हेंट्रल साईड लाईट ग्रीन कलर आहे. म्हणजे दोन्ही साईड अशा, जसा आता माझा हात डार्क कलर आहे, लाईट कलर आहे, डॉर्सी व्हेंट्रल. आणि जे डॉर्सी व्हेंट्रल लीव्हज असतील त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट वरच्या बाजूला मेसोफिलचं डिफरन्सिएशन होऊन जो पॅलिसॅड टिश्यू तयार झालेला असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लोरोप्लास्ट असतात. आणि मोनोकॉटचे लीव्हज जे आहेत ते आयसोबायलॅटरल, ही साईड आणि ही साईड कलर सेम. आयसोबायलॅटरल म्हणजे दोन्ही साईडला क्लोरोप्लास्टचं डिस्ट्रीब्युशन समान झालेलं असतं. क्लोरोप्लास्ट शो इन व्हेरिएशन इन शेप, पॉलिमॉर्फिझम. जसं स्पेरिकल क्लोरोप्लास्ट आहेत, ओव्हल क्लोरोप्लास्ट आहेत, बाय कॉन्व्हेक्स क्लोरोप्लास्ट आहेत. Algal chloroplast are vary in shape like spiral, Spirogyra मध्ये स्पायरल क्लोरोप्लास्ट आहेत, रिबन शेप्ड क्लोरोप्लास्ट आहेत. स्टार शेप्ड क्लोरोप्लास्ट इन झिग्नेमा अल्गी, कप शेप्ड क्लोरोप्लास्ट इन क्लॅमायडोमोनास अल्गी, बेल शेप्ड क्लोरोप्लास्ट इन क्लोरेल्ला, रेटिक्युलेट म्हणजे नेटवर्क असलेला क्लोरोप्लास्ट ओडोगोनियम. म्हणजे वेगवेगळ्या अल्गीमध्ये क्लोरोप्लास्ट वेगवेगळ्या शेपचे पाहायला मिळतात. व्हरायटी ऑफ शेप्स आर फाउंड इन अल्गी बट इन हायर प्लांट्स क्लोरोप्लास्ट आर लेन्स शेप्ड. लेन्स शेप्ड क्लोरोप्लास्ट आहेत हायर प्लांट्स मध्ये. आणि सीईटीला यावर क्वेश्चन विचारला गेला होता. हायर प्लांट मध्ये क्लोरोप्लास्ट कोणत्या शेपचे असतात तर लेन्स शेप्ड क्लोरोप्लास्ट. साइज ऑफ क्लोरोप्लास्ट आल्सो व्हेरीज इन डिफरंट प्लांट्स. नॉर्मली दीज आर अबाउट 4 to 10 मायक्रॉन इन लेंथ, 4 to 10 मायक्रॉन इन लेंथ and 2 to 4 मायक्रॉन इन विड्थ. अशी साईज आहे याची, साईज आहे क्लोरोप्लास्टची, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहेत. त्यानंतर नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट वेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. आणि त्या स्पीसीज मध्ये फिक्स आहे. जसं अल्गी, युलोथ्रिक्स नावाची जी अल्गी आहे त्यामध्ये एकच क्लोरोप्लास्ट आहे. वॉलवॉक्स मध्ये पण तसंच आहे. झिग्नेमा नावाच्या अल्गीमध्ये 2 क्लोरोप्लास्ट आहेत. स्पायरोगायरा मध्ये 1 ते 15 क्लोरोप्लास्ट आहेत. आणि हायर प्लांट मध्ये म्हटलं इट इज अ व्हेरिएबल इन नंबर. They are uniformly distributed or closely packed near the plasma membrane of or nuclear membrane of chlorine chimatous cells.
Each photosynthetic cell of higher plant contains 20 to 100 chloroplast. हायर प्लांट मध्ये 20 ते 100 एवढे क्लोरोप्लास्ट प्रत्येक क्लोरेनकायमॅटस सेल मध्ये असतात. त्यानंतर क्लोरोप्लास्टचं केमिकल कंपोजिशन पाहिलं तर 50 to 60% त्यामध्ये प्रोटीन्स आहेत, 20 to 30% लिपिड्स आहेत, 5 to 10% क्लोरोफिल्स आहेत, 1 to 2% कॅरोटिनॉइड्स आहेत, 3 to 4% यामध्ये काय आहेत, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. आणि प्रोटीन लिपिडचा रेशो जर विचारात घेतला तर 40:30 हा प्रोटीन आणि लिपिड यांचा रेशो यामध्ये आहे. लीफ इज अ मेन साइट ऑफ फोटोसिंथेसिस. अर्थात जो जो ग्रीन पार्ट असेल प्लांट मध्ये त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रोसेस होणारच, पण लीफ मेन आहे. This is the internal structure of leaf. जर डायकॉटचं लीफ आपण पाहिलं तर ते डॉर्सी व्हेंट्रल असतं आणि मेसोफिल टिश्यूचं डिफरन्सिएशन पॅलिसॅड टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू मध्ये झालेलं असतं. आणि यामध्ये स्टोमाटा आहेत. एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी स्टोमाटा इथं आहेत आणि ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेससाठी सुद्धा स्टोमाटा इथं काम करतात. त्याचबरोबर यावर सनलाइट पडणार. फोटोसिंथेसिसची प्रोसेस क्लोरेनकायमॅटस सेल्स मध्ये होणार, फूड बनवलं जाणार. स्टोमाटा मधून एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार, CO2 घेणार, O2 देणार फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. आणि त्याचबरोबर ट्रान्सपिरेशनची सुद्धा ती साइट आहे. आपण सांगितलंय डॉर्सी व्हेंट्रल लीफ असेल तर मेसोफिलचं डिफरन्सिएशन पॅलिसॅड टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू असं झालेलं आहे. सो द क्लोरोप्लास्ट आर डेन्सली प्रेझेंट इन पॅलिसॅड टिश्यू. सो लीव्स बिकम्स डार्क ग्रीन इन कलर on dorsal side, dorsiventral leaves. ज्या सेल्स मध्ये 20 ते 100 क्लोरोप्लास्ट असतात, जसं आपण सांगितलंय, हा आहे पॅलिसॅड टिश्यू, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट भरपूर आहेत. हा आहे स्पॉन्जी टिश्यू, कंपॅरेटिव्हली कमी क्लोरोप्लास्ट असणारा हा टिश्यू आहे. आणि इथं क्लोरोप्लास्ट सेल मध्ये कसं बघा, मेम्ब्रेनच्या साईडला दिसत आहेत, मेम्ब्रेन साईडला जास्त क्लोरोप्लास्ट अक्युमुलेट झालेले दिसत आहेत. क्लोरेनकायमॅटस सेल्स इथं दाखवलेले आहेत. देन स्ट्रक्चर, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. Chloroplast is covered by double membrane, that is outer membrane and inner membrane. There is a space between the outer and inner membrane called as periplastidial space. It is filled by fluid. या दोन्ही मेम्ब्रेनच्या आत इथं भरलेला आहे स्ट्रोमा, 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 स्ट्रोमा. आणि या स्ट्रोमावरती हे दोन कव्हरिंग्ज आहेत, मेम्ब्रेन्स आहेत. आणि म्हणून त्यांना आपण असंही म्हणू शकतो, मेम्ब्रेन्सना पेरी स्ट्रोमियम. काय म्हणू शकतो? पेरिस्ट्रोमियम.
दोन मेम्ब्रेनच्या
Dear friends, next article is ultrastructure of mitochondria. The term mitochondria was given by Benda. The mitochondria first seen as a granular in muscle cells by Kolliker. परंतु याचं क्रेडिट जे गेलं ते अल्टमन आणि फ्लेमिंग यांना गेलेलं आहे. अल्टमननी मायटोकॉन्ड्रिया डिस्कवर केले आणि त्याला बायोप्लास्ट असं नाव दिलं गेलं. मायटोकॉन्ड्रियाला कलर येतो कोणत्या स्टेननं तर जॉनस ग्रीन नावाच्या स्टेननं त्यांना कलर येतो, जॉनस ग्रीन बी. कुणामध्ये आहेत मायटोकॉन्ड्रिया? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतात. दे आर ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. दे आर प्रेझेंट इन ऑल eukaryotic cells except mammalian RBC. आपल्या RBC नॉन न्यूक्लिएटेड जशा आहेत तशा मायटोकॉन्ड्रिया सुद्धा त्यांच्यामध्ये नसतात. एनारोबिक रिस्पिरेशन फॉलो करतात आपल्या RBC. नंबर किती आहे? Varies from 1 to 1000. Number of mitochondria depends upon activity of cell. They are present in large number in highly active cells while their number is less in less active cells. जसं आपल्या हार्टच्या मसल्स किती काम करतात त्या मसल्स, तिथं मायटोकॉन्ड्रियाचा नंबर भरपूर मोठा असणार. शेप ऑफ मायटोकॉन्ड्रिया व्हेरी इन शेप. फिलामेंटस आहे, ओव्हल आहे, स्पेरिकल आहे, रॉड शेप आहे, स्पायरल. ह्यूमनचा स्पर्म विचारात घेतला तर त्याच्यामध्ये स्प्रिंग सारखा स्पायरल मायटोकॉन्ड्रिया असतो. ईच मायटोकॉन्ड्रिया इज अबाउट 3 to 4 मायक्रॉन इन लेंथ and 0.5 to 1 micron in thick. Then structure of mitochondria. आता NCERT काय म्हणते ते पाहू. These are clearly visible when they get stained by Jonas Green B. Number, shape, size variable as per cell and physiological activity. Sausage shaped or cylindrical having diameter of 0.2 to 1 micron, average 0.5 micron and length 1 to 4.1 micron. आता स्ट्रक्चर बद्दल आपण चर्चा करू. This mitochondria is bounded by double lipoproteinaceous membranes. यांच्यामध्ये पोरिन नावाचं प्रोटीन असतं. आता क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेन बद्दल एक MCQ विचारला जातो. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. क्लोरोप्लास्टचे दोन्ही मेम्ब्रेन कंटिन्यू असतात, परंतु मायटोकॉन्ड्रियाचं आउटर मेम्ब्रेन कंटिन्यू आहे. बट इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज फोल्डेड टुवर्ड्स इनर साइड टू प्रोड्यूस क्रिस्टी. दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे ती इंटर मेम्ब्रेन स्पेस, आपण त्या स्पेसला म्हणू किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे आउटर चेंबर. दोन्ही मेम्ब्रेनच्या मध्ये इथं मॅट्रिक्स आहे, प्रोटीनियासियस मॅट्रिक्स आहे.
मॅट्रिक्स मध्ये 2 ते 6 इथं मॅट्रिक्स मध्ये सर्क्युलर डीएनए चे मॉलिक्युल्स असतात, त्याला आपण mDNA म्हणतो. याचा सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आपल्यामध्ये होतो, कारण आपल्यामध्ये जे मायटोकॉन्ड्रिया असतात, प्रत्येक सेलमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहेत ते मायटोकॉन्ड्रिया आरबीसी सोडून, मॅच्युअर आरबीसी सोडून, तर हे मायटोकॉन्ड्रिया आपल्याला आपल्या आईकडनं आलेले आहेत. कारण वडिलांकडनं स्पर्म आणि स्पर्मनं फक्त आपला न्यूक्लियस आणि एक सेंट्रिओल तिथं दिलेला आहे. सायटोप्लाझ्मिक कंटेंट सेलचा आपल्या आईकडचा आहे, म्हणून मायटोकॉन्ड्रिया आपल्या आईकडचे आहेत. तर इथं सर्क्युलर डीएनए आहे, डीएनए आहे म्हणजे आरएनए आहे, आणि त्याचबरोबर इथं 70S टाईपचे रायबोसोम सुद्धा असतात. याचाच अर्थ असा की मायटोकॉन्ड्रिया काही प्रोटीन स्वतःचे स्वतः बनवू शकतात, परंतु जेवढे प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रियाला पाहिजेत तेवढे सर्व प्रोटीन इथं बनवता येत नाहीत. समजा 100, एक उदाहरण म्हणून घेतोय, 100 पाहिजे असतील तर 30 प्रोटीन इथं बनवायची कॅपॅसिटी आहे मायटोकॉन्ड्रियाची, तेवढी इन्फॉर्मेशन या डीएनए कडे असेल. पण 70 प्रोटीनसाठी न्यूक्लिअर डीएनए वरती अवलंबून राहावं लागतं, आणि म्हणून मायटोकॉन्ड्रिया सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल आहेत, क्लोरोप्लास्ट सारखे. व्हॉट इज द रोल ऑफ क्रिस्टी असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इट इन्क्रीज द सरफेस एरिया, कारण फोल्डेड 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 आहे इनर मेम्ब्रेन, सो इट इन्क्रीज द सरफेस एरिया. या आउटर मेम्ब्रेन वरती काही ससाइल पार्टिकल्स असतात. These are called as subunits of Parson. असे युनिट पण इथं आहेत. त्यानंतर the two membranes have their own specific enzymes associated with mitochondrial function. मायटोकॉन्ड्रियाच्या या मॅट्रिक्स मध्ये सर्क्युलर डीएनए आहे, 70S रायबोसोम आणि आरएनए आहेत. यामुळं मायटोकॉन्ड्रिया सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल आहे असं आपण म्हणू शकतो. मायटोकॉन्ड्रिया डिवाइड बाय फिशन, एकाचे 2, 2चे 4 फिशन प्रोसेस आपल्याला माहिती आहे, बायनरी फिशन. आणि या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीनं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ब्रेक होऊन सिंपल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतात. त्या दरम्यान जी एनर्जी रिलीज होते ती एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते, आणि एटीपी हा सिंपल युजेबल बायोलॉजिकल फॉर्म आहे एनर्जीचा. Mitochondria also supply ATP whenever required, whatever required, wherever required in cell. Hence, mitochondria are called as powerhouse of cell. जसं आपल्या शहराच्या कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये MSEBचं पॉवर हाऊस असतं, ते पॉवर हाऊस काय करतं?